सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। लाडक्या बहिणींना 3100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना आता 1500 रुपये दिले जातात। आमचा लाडक्या बहीण योजनेला विरोध नाही, त्यांना 2100 रुपये मिळालेच पाहिजेत अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। आताच आपले उपमुख्यमंत्री महोदय म्हणाले की लाडक्या बहिणीच्या बद्दलचा विरोध आहे का? अध्यक्ष महाराज, आम्हाला बिलकुल अजिबात नाही। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 3100 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देऊ अशा पद्धतीचं आमच्या जाहीरनाम्यात लिहिलं होतं। यांनी सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ। 2100 रुपये देण्याच्या जागी हे 1500च्या पेक्षा आता 500 वर आले। यांनी वेगळ्या काही त्याच्यात सांगितलं की इतका लाभ भेटलेला आहे, तो लाभ भेटलेला आहे। पहिले काय या सरकारला दिसलं नव्हतं, हे सरकारमध्येच होते। ज्यावेळेस यांनी घोषणा केली 1500 रुपयाची त्यावेळेस हे सरकारमध्येच होते। तेच वित्तमंत्री होते, ते आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते। मग तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला राज्याच्या तिजोरीत काय भार पडणार आहे काय नाही, मग तुम्ही 1500 रुपये दिले, 1500च्या जागी आता 500 का आलेत? आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही 2100 रुपयेच दिले पाहिजेत, ही मागणी आमची आहे या ठिकाणी अध्यक्ष महाराज।